बातमी पुण्यातून आलेली आहे। पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये डुकरांवर विषप्रयोग केल्याचं समोर आलंय। पालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे। कोथरूड परिसरामध्ये सातत्याने डुकरांचा मृत्यू होतोय आणि त्याचं कारण समोर आलंय। या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आल्याचं समोर आलंय। त्यांच्या शवविच्छेदनातून हे उघड झालेलं आहे। या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने भरारी पथकं नेमलेली आहेत। ती परिसरात तपासणी करतायत। कोथरूडमध्ये भारतीनगर नाला आणि भीमाले कॉर्नर या परिसरामध्ये 6 फेब्रुवारीपासून मृत डुकरं आढळून येत आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, सातत्याने डुकरं मृतावस्थेत आढळून येत आहेत। या संदर्भात कारण काय ते समोर आलंय, काय सांगाल? सुवर्ण, गेले 8 दिवस या विषयावरून प्रचंड वादंग निर्माण झालेला होता पुण्यामध्ये। कोथरूड परिसरामध्ये भीमाले कॉर्नरच्या आसपास जवळपास 50 ते 55 डुकरं जी आहेत ती मृत्यू झाली होती 8 दिवसांच्या कालावधीमध्ये। आणि ती नेमकी कशामुळे मृत्यू झाली यामुळे भीती जी आहे ती या परिसरात होती। स्वाईन फ्लूचा पुन्हा प्रसार होतो की काय, त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा घटनास्थळी गेले। राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी जे आहेत, डॉक्टर जे आहेत, त्यांनी सुद्धा भेट दिली आणि या मृत डुकरांपैकी काही डुकरांचं पोस्टमॉर्टम जे आहे ते करण्यात आलं। या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट 2 दिवसापासून त्याची वाट पाहत होते सगळे। हा रिपोर्ट आल्यानंतर आता त्यात विषाचे काही घटक जे आहेत ते आढळून आलेत। त्यामुळे या डुकरांना विषप्रयोग करून मारला असावं अशी शक्यता जी आहे ती आता आरोग्य विभागाकडून वर्तवली जाते। आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे, त्या परिसरामध्ये 2 ते 3 व्यापारी आहेत ज्यांचं डुकराचं मांस विकायचा व्यवसाय। साधारणपणे त्यांनी एरिया जो आहे तो एरिया वाटून घेतलेला असतो। मात्र त्यांच्यात जेव्हा कधी वादावादी होते एकमेकांच्या परिसरामध्ये ही डुकरं सोडण्यावरून किंवा ती पकडून नेण्यावरून, तेव्हा या अशा पद्धतीच्या घटना घडत असतात। या वादातून कदाचित काही घटना घडली असावी अशी शक्यता आहे। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। बातमी 36